कसं समजावं की प्रेम खूप विचार करून नसतं होत. अजून कर ना मानसी. हा कसा मस्त आलाय. माझं म्हणणं आहे का तुम्ही रमाकांतची समझोता करून घ्या. मला शिक्षा का मॅडम? कारण चोरी तू केलीस काशी. यू फॉरगॉट. डोंट यू रिमेंबर? मी चोरी नाही केली मॅडम. आणि हा आहे त्या ड्युटीचा रिपोर्ट. मॅडम हे चुकीचं आहे मॅडम. मी त्या दिवशी या ठिकाणी ड्युटीवर नव्हतोच. मी हे सुद्धा जाणते बघ काशी. पण तुझ्या ह्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवेल की हा रिपोर्ट खोटा आहे? कारण मी हे साबित करणारे पुराव्यानिशी की हा रिपोर्ट ॲब्सोल्युटली जेन्युइन आहे. तर मग आता स्वतःची लायकी ओळखून वाग. स्टँड अप. आता तुझ्या समोर फक्त दोनच पर्याय आहेत काशी. पहिला की तू बाहेर जायचंस आणि बाहेर जाऊन सगळ्यांना तू काय सांगायचंयस हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. हे चांगलं समजून चुकलायस तू बघ. नाहीतर दुसरा माझा मार्ग हा आहे की मी हा फोन उचलून पोलिसांना फोन करेन आणि पोलीस तुला तुरुंगाची हवा खाण्यासाठी पाठवतील. बाय द वे काशी, बाहेर जाऊन एसीची थंड थंड हवा खायची की मग तुरुंगात जाऊन गरम हवा खायची? अरे तो बघ, तो आला काशी. काशी भाऊ, कोणकोणत्या मागण्या मान्य करून आणल्यास? अरे चुप कायस असा? काय बोलत का नाहीस?
शांती 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 शांती, मी जरा बाहेर चाललो. कुठे जाताय तुम्ही? नोकरी शोधायला. आणखी कुठे? नोकरी करता तुम्ही कुणाशी बोललात पण आहात का? अरे काय रस्त्यावर पडली का नोकरी? आता घर बसल्या तर नोकरी नाही मिळणार ना, मला बाहेर तर पडावंच लागेल. ती आली बोलत आली हसत आली आहा आहा ओहो 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 ती आली र र रज्जू आत्या आली रज्जू आत्या र र रज्जू आत्या आली रज्जू आत्या. किती हो पैसे झाले? 25 रुपये. काय? अहो 4 पावलं तर घेऊन आलात आणि 25 रुपये पाहिजेत? हे घे 15 रुपये आणि निघ इथून. भावड्या. हो मॅडम. मी निघतो आता. अहो काही खाऊन तरी जा. आता परत येऊनच खाईन. अरे रज्जू. रज्जू पाया पडते भावड्या. आयुष्यमान वहिनी पाया पडते. रहा. अरे तू इथपर्यंत कसं काय आलास? माझ्या मीटरचे पैसे दे ना. अरे दिले तर होते तुला 15 रुपये. 25 रुपये झाले होते ना मॅडम. 25 रुपये? अरे 4 चौकातून फिरवत आणलंस आणि म्हणतोस 25 रुपये? 15 रुपये दिले तर होते. आता काय तुला मी पूर्ण ताजमहाल आणून देऊ? नाही पण 25 रुपये झाले होते, तुम्ही 15 रुपये देऊन निघालात. अरे वेडा झालास का भावड्या? काय पण बोलतोय हा तर. पण काय रे, किती झालंय मीटर तुझं? 25 रुपये झाले साहेब. 25 रुपये? हा. तू किती दिले होते? अरे भावड्या दिले तर खरे, ह्याला 15 रुपये मी. पण आता हे घे तुझे. ठीक आहे? हा ठीक आहे जा. साहेब. रिक्षा परवडत नव्हती तर चालत यायचं. घर किती बदलून गेलंय. काय रे भावड्या, मानसी आणि प्रिया दिसत नाहीयेत? खोलीत बसल्या असतील रज्जू. मानसी, प्रिया. हा मम्मी बघ कोण आलंय. रज्जू आत्या. ओ तर हीच आहे ती मानसी, जिच्या बातम्या इगतपुरीपर्यंत पोहोचल्यात. नमस्कार. नमस्कार रज्जू आत्या. नमस्कार. अरे मानसी, तू तर खूपच बदलून गेलीस. जरा इकडे तर ये. बघू तर दे तुला. खूपच सुंदर दिसते नाही आपली मानसी? अगदी खूपसूरत फिल्म मधल्या उर्मिला मातोंडकर सारखी. म्हणूनच तर इतके सारे गुण उधळलेत हिने. रज्जू, तशा तर माझ्या दोन्ही मुली खूप सुंदर आहेत. माहित नाही आईवर गेलेत की माझ्यावर. आता हे तू सांगायचं. पण हे बघ, तू प्रवास करून थकली असशील. तू जेवून बिवून आराम करून घे. संध्याकाळी बोलू आपण सगळे. ठीक आहे शांती? पण भावड्या, तू कुठे चाललायस? तुझी नोकरी तर सुटली आहे ना आता. तू
तुम्हा लोकांना तर असं वाटतंय की आम्ही लोक इगतपुरीमध्ये राहतो आणि आम्हाला काही माहितच नाही. अरे पूर्ण इगतपुरी बोलते ह्यावर. थू थू झाली आपली. अरे ह्या मानसीच्या वागण्यामुळे आपल्या पूर्ण कुटुंबाचं नाक कापलं गेलंय. रज्जू, कुटुंबाच्या नाकाची काळजी मला पण आहे. तू एकटी नाहीयेस, हो ना? हे बघ, तू थकली असशील प्रवासाने, जेवून घेऊन आराम कर. संध्याकाळी बोलू आपण. शांती, तू हिला आत घेऊन जा. ये रज्जू, आज चल. पिया बाळा, आपल्या आत्याचं सामान घे. चला. बाळा, तुझी रज्जू आत्या अशीच आहे, बालपणापासूनही अशीच आहे. तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, ठीक आहे? मी आलोच जरा. कम ऑन दी, चिअर अप. अरे तुला तर माहिती आहे रज्जू आत्या कशी आहे. मामा पण तिच्या कटकटीमुळे परेशान असतात. मग आपण कोण आहोत? आता आपल्या कानांचा पूर्ण वापर करायचा. आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, बस. अरे ह्या मानसीच्या वागण्यामुळे पूर्ण कुटुंबाचं नाक कापलं गेलंय. रमाकांत. अरे कमलाकर ना? हो. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी तर ठीक आहे, पण तुमच्याबद्दल कळलं आणि खूप वाईट वाटलं. आता कुठे चाललात तुम्ही? नोकरी शोधायला. आणखी कुठे? घर तर चालवावं लागतंच ना. हो, बरोबर बोललात तुम्ही. काल मी एका ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथे मला समजलं की एका पिऊनची जागा खाली आहे. जाऊन येता तुम्ही? अरे का नाही? कुठे 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 जावं लागेल? हा बघा, हा ऍड्रेस आहे. या इकडे तुम्ही जाऊन या. नक्की. भगवंताची मर्जी असेल तर नोकरी नक्की मिळेल. परमेश्वर तुमचं कल्याण करू. मी लवकर जातो, नाही तर नक्की दुसरा कोणी पोचायचा माझ्या. लवकर मी नंतर भेटतो तुम्हाला. या. बाबा, मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीही नाही मागितलं. मागायची आवश्यकताच नाही भासली कधी. बाबा, मला आशीर्वाद द्या की अशा वेळी मी माझ्या पप्पांना आधार देऊ शकेन. मला आशीर्वाद द्या बाबा, मला आशीर्वाद द्या. एक गोष्ट असेल,
तुझी सीमा ह्या घरातली फक्त दीदीपर्यंतच. तिथपर्यंतच थांब. ह्या रूम मध्ये येण्याची अजिबात गरज नाही. यू मे गो नाउ. हाऊ रोमॅन्टिक. मानस आणि आर्यनच्या लव्ह स्टोरीने तर रोमिओ आणि ज्युलियटची आठवण करून दिली. पण त्या लव्ह स्टोरीचा शेवट दोघांच्या आयुष्याचा शेवट होऊन झाला होता. पण या लव्ह स्टोरीचा शेवट काय होईल हे तर कुणालाच माहित नाही. कुणालाच माहित नाही. सानिया, तू इथे? तुझं प्रेम समजून घेत होते. आय मीन तुझं आणि मानसीचं प्रेम. मग काय जाणवलं तुला? हेच की चांगलं झालं तू मला माझी हद्द सांगितलीस. माझी हद्द मिस खंबाटांपर्यंतच. तेच चांगलं होईल. निघते मी. आय एम सॉरी. काही बोललास का तू? मी म्हणालो आय एम सॉरी. त्या दिवशी ज्या प्रकारे मी तुझ्याशी बोललो त्यासाठी. ओह, फॉरगेट इट आर्यन. मी तर तेव्हाच विसरले त्या गोष्टीला. जर विसरली असतीस तर आज मला माझ्या वाक्यांची आठवण करून दिली नसतीस. सानिया, दीदीने मला सांगितलं की तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं. हे बघ सानिया, मी कोणाला हर्ट किंवा कोणाचं मन नाही दुखावू इच्छित. आणि ना माझ्या असं काय डोक्यात आहे. मी तर तुला इतकंच सांगू इच्छितो की मी मानसीवर प्रेम करतो. आणि मानसीशिवाय माझ्या मनात आणि कोणासाठी जागा नाही. थोडी तरी जागा तुला बनवावीच लागेल आर्यन. जस्ट जोकिंग. चल, मी माफ केलं तुला. पण माझी एक अट आहे. तुला माझ्यासोबत एक कप कॉफी प्यावी लागेल. कम ऑन आर्यन. कॉफीसाठी आयुष्यामध्ये किंवा मनामध्ये जागा असण्याची गरज नाहीये. फक्त पोटात थोडीशी जागा असावी लागते. राईट? निघायचा? बस ना आर्यन. आफ्टर यू. ओ सानिया, हाय. Oh, hi Sameer. How are you? I am fine. Meet my friend Aryan. Aryan, this is Sameer. Hi. So he's a new dude in your life. तसं पण सानिया तर कोणालाच भाव देत नाही. आणि तू? You are lucky. Okay सानिया, see you. Okay, bye bye. काय झालं आर्यन? हे सगळं तर चालतच असतं आमच्या प्रोफेशन मध्ये. जेव्हा तू पायलट बनशील ना
तुला सुद्धा सवय होईल ह्याची. एक्सक्यूज मी सर. येस. माझं नाव मानसी समर्थ आहे. मी फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट आहे. सर तुमच्याकडे कोणताही जॉब असेल तर. पण आमच्याकडे कोणतंच काम नाहीये तुमच्यासाठी. मी कोणतंही काम करू शकते, कोणतंही. मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्यासाठी आमच्याकडे कोणतंही काम नाही, तरी तुम्ही आमचा वेळ फुकट घालवताय. वेटर वेटर. येस सर. या ना बाहेर काढ हॉटेलमधून. ओ माय गॉड. मिस खंबाटा अगदी बरोबर बोलतात. हे गरीब लोक सुद्धा ना पैशांसाठी काहीही करू शकतात. कोणतीही हद्द पार करतात, अगदी कोणतीही हद्द. गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.